सध्या सर्वत्र नवरात्रीची धूमधाम सुरू आहे। तसेच आपल्या महाराष्ट्रासह देशभरामध्ये सुद्धा अतिवृष्टी आणि पावसाचं प्रमाण सगळ्यात जास्त वाढलेलं आहे। अनेक ठिकाणी उत्सव दुर्गेचा आणि सन्मान नारी शक्तीचा अशा प्रकारचे उपक्रम हे महाराष्ट्रभर सुरू आहेत। परंतु आपल्या या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील या मंचर शहरामध्ये ही जी मंचर खिंड आहे, ही शीतकल वस्ती आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता राणा प्रताप टी सेंटर या ठिकाणी 10 ते 12 वर्षापासून सुरू आहे। आणि हे जे राणा प्रताप टी सेंटर आहे, हे या ठिकाणी ज्या सावंतताई आहेत, सुनीताताई सावंत जे आहेत, यांचं हे सुनीताताई भास्कर सावंत यांचं हे चहाचं दुकान आहे। या चहाच्या दुकानावर यांची जी आहे तो रोजीरोटी चालत होती, त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालत होता। परंतु अशा प्रकारचं चरितार्थ चालत असताना अचानक या 10 ते 15 दिवसापासून या ठिकाणी हे त्यांच्या रोजीरोटीमध्ये हे कंपाऊंड आडवं आलेलं आहे। हे कंपाऊंड त्यांच्या हॉटेलमध्ये एका खाजगी व्यक्तीने या ठिकाणी लावल्यामुळं हे या ठिकाणी बांधल्यामुळं यांना या ठिकाणी व्यवसाय करता येत नाही, त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे। आता याचा जो या हॉटेलचं जे 10 ते 12 वर्षापासून जे हॉटेल चालू आहे, साधारण यांचा फॉलोअप जो आहे, यांची एक केस राष्ट्रपतीच्या दालनामध्ये भास्कर सावंत साहेब आणि या ताईंची एक केस ती सुरू आहे। ते प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच या ठिकाणी NHAIच्या अधिकाऱ्यांना कुठल्या प्रकारची नोटीस न देता त्यांना येथे मोजणीच्या वेळेस न बोलवता भूमी अभिलेख कार्यालयाला या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि याच्या शेजारी जो गट आहे त्या मालकांनी ही मोजणी करून घेतलेली आहे। मोजणी करून घेतल्यानंतर त्यांनी जी हद्द आहे तर ती हायवेच्या एकदम डांबरी सडक जी आहे त्याला चिटकून दाखवण्यात आली होती। त्यानंतर त्यांनी NHAIला न कळवता या ठिकाणी हे कंपाऊंड बांधलेलं आहे। ही कंपाऊंड बांधण्याची जी काही कल्पना आहे किंवा सूचना आहे किंवा फोन या लोकांनी केले होते, NHAIचे जे अधिकारी आहे यांनी फोन उचलले नाही किंवा NHAIचे अधिकारी यांना रिस्पॉन्स देत नाही, अशा प्रकारचं यांचं म्हणणं आहे। आपण जाणून घेणार आहोत, आपल्या बरोबर सावंतताई आहेत। ताई, काय सांगाल, नेमकं काय मागणी तुमची? माझी मागणी एवढीच आहे की अतिक्रमण तुम्ही आहे असं म्हणतात, पण आमचं अतिक्रमण आहे मान्य आहे, पण सरकारी अधिकारी येऊन आम्हाला त्यांनी नोटीस पण लावली। पण आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही ज्या वेळेस 2022ला अतिक्रमण काढली त्यावेळेस सरासरी सगळ्यांची अतिक्रमण काढली नाहीत आणि इथं येऊन 22.5चं माप टाकून गेले ते, आणि आता म्हणतात तो तुम्ही अतिक्रमणात आहे। 22 या ठिकाणी हॉटेल आहे, तुमचं चरितार्थ त्यावर चालतं, कुटुंब चालतं, त्याबद्दल आता काय सांगाल? नेमकं आता 15 दिवस काय सिच्युएशन? 15 दिवसामध्ये खाजगी मालकाने इथं पूर्ण कंपाऊंड मारले आणि तो म्हणतो की रस्त्यापर्यंत माझी जागा आहे, माझी हद्द मोजून घेतलेली आहे मी, तुम्ही तुमचं अतिक्रमण काढून घ्या, नाहीतर मी JCP आणून उद्ध्वस्त करेल तुमचं। त्याने आम्हाला थोडक्यात धमकीच दिलेली। पण आमचं असं म्हणणं आहे की सरकारने आमचा सारासार असा विचार करावा की आम्ही जो अतिक्रमण म्हणतात की नाही, अतिक्रमणात येतो, आम्ही व्यवसाय करतोय, आमचा तात्पुरता व्यवसाय, आम्ही काही इथं काही बांधकाम केलेलं नाही, काही नाही। आम्हाला त्यांनी थोडस जेव्हा राष्ट्रीय महामार्ग अतिक्रमण काढेल त्यावेळेस तुम्ही ते काढणार आहात? आम्ही ते ज्या वेळेस रस्ता रुंदीकरण होईल किंवा सरकारचं काही काम येईल त्यावेळेस आम्ही काढायला तयार आहे कधी पण। अशा प्रकारचं यांचा फक्त व्यवसाय सुरू आहे, यांचा कुठल्याही प्रकारची जागा बळकवण्याचा उद्देश नाही। त्यांचं म्हणणं हे भारतीय राजमार्ग प्रशासन जे आहे यांची जी जागा आहे, आपल्या बरोबर या जागेचा जो वाद जे राष्ट्रपतीच्या कोर्टात किंवा इतर ठिकाणी जे पत्रव्यवहार ज्यांनी केलेला आहे, ते ताईंचे जे पती आहेत भास्कर भिवा सावंत, हे आपल्या बरोबर आहेत। काय सांगाल? नमस्कार, मी भास्कर भिवा सावंत, माझ्या पत्नीच्या नावाने राणा प्रताप टी सेंटर सोनतिग्र गेली 10-12 वर्षापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 या ठिकाणी सुरळीत चालू आहे। या संदर्भामध्ये मी वेळोवेळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 याच्या सखोल चौकशी होऊन दोषी व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रपती भारत सरकार यांच्याकडे केलेली आहे। परंतु माझे प्रकरण माननीय राष्ट्रपती यांचे पर्सनल कोर्ट नवी दिल्ली या न्यायालयात न्याय प्रविष्ट बाब असताना, न्यायिक प्रक्रिया सुरू झालेली असताना संबंधित स्थानिक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे आणि या संबंधित स्थानिक अधिकारी वगैरे यांनी एकमेकांशी संगनमत करून खाजगी लोकांना जमीन खरेदी विक्री करण्यास मदत करीत असल्याचा मला संशय, याचीही चौकशी करण्याची मागणी मी राष्ट्रपती भारत सरकार यांचे पर्सनल कोर्ट नवी दिल्ली यांना चौकशी करण्याची मागणी केलेली आहे। माझं म्हणणं एकच आहे की अशा प्रकारचा 10-12 वर्ष व्यवसाय करत असताना आणि अचानक राष्ट्रपतीच्या कोर्टामध्ये, माझी पर्सनल कोर्टामध्ये न्यायिक प्रक्रिया सुरू झालेली असताना
त्याकडे त्या तक्रारीकडे किंवा त्या मागणीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे आणि स्थानिक या संबंधित अधिकारी डोळे झाकून कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा मला संशय आहे. त्यांचे काहीतरी आर्थिक देवाणघेवाणीतून हा व्यवहार सुरळीत पार पडत असल्याचा मला संशय आहे. यांनी शासनाने केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून मला व माझ्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी माझी मागणी आहे. अशा प्रकारचं नॅशनल हायवे जे आहे 50 आणि काही खाजगी लोकांमध्ये काही आर्थिक देवाणघेवाण झाल्याची शक्यता आणि संशय भास्कर बिवा सावंत यांनी व्यक्त केलेला आहे. परंतु हे जे काय NH50 जे काय आता जो रोड आहे याचे जे काय आतापर्यंत जे हद्दी कायम NH आहे 50 ते जे केले आहेत ते या हॉटेलच्या मागे आणखीन जातात. त्या ठिकाणी काही मार्किंग पण आहेत. परंतु काही खाजगी मालकांनी ही मोजणी केली. मोजणी करत असताना NHAI प्रशासनाला नोटीस मिळाली नाही किंवा त्यांना तिथं बोलावलं नाही अशा प्रकारचं म्हणणं जे आहे तर NHAIचे जे काही अभियंता आहे यांनी आमच्याकडे फोनद्वारे मांडलेलं आहे. परंतु जर हायवेच्या मध्यापासून 22.5 मीटर पूर्वेला आणि 22.5 मीटर पश्चिमेला अशा प्रकारची जर स्पेस त्यांच्या मालकीची असेल तर त्यांच्या जागामध्ये निश्चितपणे हे अतिक्रमण कंपाऊंड झालेलं आहे आणि त्यांनी या कंपाऊंड करणाऱ्या जे काय खाजगी जे मालक आहेत यांना नोटीस पण दिले. तशा प्रकारची नोटीस त्यांनी ते कंपाऊंडला 8 दिवसापूर्वी लावून गेले. परंतु आतापर्यंत अशा प्रकारची कंपाऊंड काढण्याची जी काय आहे जी काही कार्यवाही आहे ती अद्याप पूर्ण झालेली नाही. येणाऱ्या कालावधीमध्ये NHAI प्रशासन या ठिकाणी काय कारवाई करते हे येणारा काळ ठरवणार आहे. आयुब शेख, तेज तुफान न्यूज, मंचर, आंबेगाव, पुणे.